UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत 5:30 वाजता ग्रँड शपथविधी। शपथविधी आधी फडणवीसांकडून सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। आमदारांकडून यशस्वी मनधरणी, नेत्यांकडून शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाचं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द। दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही। येत्या काळामध्ये भाजपात शिंदेंचा पक्ष संपवेल, संजय राऊतांची टीका। अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। 11 तारखेला उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी। अधिवेशनामध्ये 7 आणि 8 तारखेला आमदारांची शपथ होईल, अजित पवार यांची माहिती। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी आसन व्यवस्था ठरली। पहिल्या रांगेत फडणवीस कुटुंबीय, अंबानी कुटुंबीय बसणार, तर अशोक चव्हाणांच्या शेजारी पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक व्यवस्था। शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकमेकांची नावं नाहीत। अजित पवार गटाच्या पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं, तर शिंदे गटाच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचं नाव नाही। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। अनिल पाटील यांची प्रतिक्रिया, शपथविधीसाठी अद्याप इतर कोणत्याही नेत्यांना निरोप नाही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होणार। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे, शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। शरद पवारांसह राज ठाकरेंना फडणवीसांचा फोन, शपथविधीसाठी निमंत्रण। बदल्याचे नाही तर बदलाचं राजकारण करणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बदनामी करणाऱ्यांना माफ केलं, हाच आपला बदला, फडणवीसांचा विरोधकांना टोला। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।